मित्रांनो नमस्कार. गुरुवर्य श्रीयुत राजेश पवार सर यांच्या मुलखा वेगळी माणसं या पुस्तकातून घेतलेला हा लेख मी तुमच्या पुढे सादर करतोय. या लेखाचं नाव आहे सर्पमित्र गोपादादा. काही माणसं वादळी असतात, काही वादळ निर्माण करतात, तर काही आलेली वादळे स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचे रक्षण करतात. असेच एक व्यक्तिमत्व गोपादादा. गोपादादा म्हणजेच आमच्या खेडभाळवणी गावचे गोपीनाथ जयराम बनसोडे. सध्या वय 62 वर्षे, 35 वर्षे विना तक्रार नोकरी करून निवृत्त झालेले एक सदगृहस्थ. नेहमी समाजात म्हटलं जातं प्राणी आपले मित्र असतात, पक्षी आपले मित्र असतात, परंतु आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक सण उत्सव निसर्गाशी संबंधित आहेत. अनेक सण उत्सव प्राण्यांशी पशूंशी संबंधित आहेत. नागपंचमीला आपण वारुळाची पूजा करतो. नाग साप हे आपण शेतकऱ्याचे मित्र मानतो. बैलपोळ्याला आपण बैलांची पूजा करतो. किती विस्तृत मनाची आहे भारतीय संस्कृती. अनेक सण उत्सव ऋतूंशी निगडित आहेत. निसर्गातील अनेक शक्तींना किंमत देण्याचा प्रयत्न भारतीय समाजामध्ये फार पूर्वीपासून होताना दिसतो. अनेक पशुपक्ष्यांचे आपल्यावर अनेक उपकार असल्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये नेहमीच कृतज्ञतेची भावना असते. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या संबंधित अनेक संकल्पना दृढ केलेल्या दिसून येतात. त्यातून फार मोठा संदेश भारतीय समाजाला मिळतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. नागपंचमी दिवशी आपण नागाची पूजा अर्चा करतो, परंतु इतर वेळेस घरामध्ये साप निघाला, अंगणात साप निघाला, शेतात रस्त्यावर नाग साप पाहिल्यानंतर आपण काठी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला कारणही तसंच आहे, कारण सर्पदंश झाला तर माणूस जगू शकत नाही. काही ठिकाणी हे सत्य आहे, तर अनेक वेळा सर्पदंशाने माणसाला काहीही होत नाही. भारतामध्ये अनेक सर्पमित्र आहेत ज्यांनी अनेक नाग सापांना जीवदान दिले आणि त्यातीलच एक अवलिया मला भेटला. नाव गोपीनाथ. स्वभाव प्रेमळ, रंग गहुवर्णीय, उंची 5.6 फूट, चेहरा सोज्वळ व प्रेमळ, अंगात पॅन्ट शर्ट किंवा विजार, साधी राहणी, कोणी रस्त्यावर हटकलं तर तेवढ्यापुरतं बोलणं, सहसा कोणाच्या फंदात पडायचं नाही, हा त्यांचा स्वभाव. आमचा सगळा गाव त्यांना गोपादादा या नावाने साथ घालतो. कधी गाडीवर जाताना भेटणार, कधी चालत. दादा अवास्तव कधी चकार शब्द उच्चारण करणार नाही. पण आश्चर्य आहे, कोणाचा फोन आला, कोणी निरोप दिला, दादा आमच्या घरी साप निघाला आहे, आमच्या घरी नाग निघाला आहे, मग मात्र दादाची ट्यूब पेटलीच. दादा घरून निघतानाच साप कोठे आहे, त्या घराची जागा कशी आहे, मी येईपर्यंत त्याला कसलाही त्रास देऊ नका, असा संदेश देऊन कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दादा गाडीची किक मारून त्या घरामध्ये हजर होणार. परवा असेच झाले. आमच्या शेजारी गोरख नाना राहतात. त्यांचं छपराचं घर, घराचा दरवाजा लहान, घरात मालकीन स्वयंपाक करत बसलेली. अचानक त्यांचा मुलगा पळत बाहेर आला. आया आया, आपल्या घरात छपराच्या वर कुडात नाग बसलाय. त्या मुलाच्या आईच्या छातीत धस्स झालं. गोरख नाना जनावराचं शान काढत होतं. बघता बघता शेजारची बाया बापड्यात जमा होऊ लागली होती, पण घरात जाण्याचं धाडस कोणीही करेना. बायका तर दबक्या आवाजातच बोलत होत्या. पोरं घरापासून लांब थांबलेली. त्यांच्या घरात भला मोठा साप निघाला. घरात गेलं तर काही खरं नाही, अशी अवस्था. दादाला फोन केला तर दादा 2 मिनिटात हजर. वय वर्ष 62, हातात एक काठी, त्यात कसलासा हुक लावलेला. दादांनी तो नाग 2च मिनिटात शितापीने पकडला. त्यांच्या बरोबर असलेल्या पिशवीत त्या नागाला दादाने सुरक्षित ठेवले. पिशवी जरा जरी हल्ली तरी आतून फुस्स आवाज निघायचा. त्या आवाजानं सगळ्यांची धडकी भरत होती. दादा एखाद्या चित्रपटातल्या हिरोप्रमाणे भासत होता. बारकी पोरं बाया बापडी दादाकडे जात कुतूहलाने बघत होती. सिनेमात जशी हिरोची एंट्री झाल्यावर सिनेमा बघताना बरं वाटतं, तसंच अगदी चित्र दिसत होतं. आत्ताच्या प्रसंगात दादाची बिरबिरणारी नजर, दादाने विजयच्या चपळाईने त्याच्या मुंडक्यावर दाबलेली काठी,
क्षणात त्याला मानेजवळ पकडून दादाने त्याला पिशवीत टाकले होते. दादा त्याचं काय करणार असं मी कुतूहलाने त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी मोठं आश्वासक उत्तर मला दिलं. वयाच्या 16व्या वर्षापासून साप पकडण्याची कला मला प्राप्त झाली. आज 46 वर्ष पूर्ण झाली, परंतु एकाही नागाला किंवा सापाला मी लोकवस्तीजवळ सोडत नाही. कुठेतरी लांबच्या जंगलामध्ये तो नेऊन सोडायचा हा माझा ठरलेला नियम. दादा, लोकांच्या घरात साप नाग निघायचे ते तुम्ही पकडायचे. पकडत असताना जीवाची रिस्क, त्यासाठी मेहनत काय घ्यायची नाही. स्वतःच्या खर्चाने तो अजब प्राणी जंगलात नेऊन सुरक्षित सोडायचा. हे करत असताना तुम्हाला कधी कंटाळा येत नाही का? दादाने माझ्याकडे बघत उत्तर दिले, हे बघा सर, जीवनामध्ये सगळीच कामं पैशासाठी करायची नसतात, तर जीवनात आनंद मिळवण्यासाठी करायची असतात. लोकांच्या मनातील भीती जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होतो त्यातच मला फार मोठे बक्षीस मिळाल्यासारखे वाटते. मी दादाकडे नुसता बघतच राहिलो. जगामध्ये सगळीकडे कुठलेही काम करत असताना त्याचा मोबदला मोठ्या प्रमाणावर मिळाला पाहिजे असं म्हणणारी पिढी समाजामध्ये भरपूर आहे. तो मोबदला मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे. प्रत्येकाला आपल्या कामाचा दाम मिळालाच पाहिजे या मताशी मी सुद्धा सहमत आहे. काम करीत असताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान मिळावे म्हणून स्वतःच्या जीवाला पदोपदी धोका असताना अशा पद्धतीची आगळी वेगळी समाजसेवा करणारे प्राणी मित्र हे जगापेक्षा वेगळेच आहेत. दादांचं ते रूप पाहून मला अनेक गोष्टी आठवायला लागल्या. सीमेवर लढणारे सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी सदैव तत्पर असतात. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे पोलीस बांधव, लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे देवदूत डॉक्टर मंडळी, अगदी त्याच पठडीत गोपादासारख्या अनेक माणसांचे समाजासाठी दिलेले योगदान मोठं आहे असं मला वाटायला लागलं. समाजाच्या दृष्टीने फक्त वेळ आल्यानंतर त्यांना बोलवायचं, परंतु वेळ सरल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, असे हजारो सर्पमित्र आपल्या सभोवतालच्या गावामध्ये मोठ्या अभिमानाने प्रामाणिकपणे काम करीत असतात. त्यांना समाजाने विसरायला नकोय. आमचे गोपालदादा मला मनापासून आवडले. नंतर त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. हे वेळ तुम्हाला केव्हापासून लागले असा प्रश्न करताच दादांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांनी आपल्या जन्मापासूनचा इतिहास सांगायला सुरुवात केली आणि तो फारच रोमांचक होता. गरिबीच्या आतोनात चटके, कष्टाला पारावार नाही, कोरडवाहू जमीन, पोटाला मिळेल ते खायचं, अशा जयराम व तानुबाई यांच्या पोटी माझा जन्म झाला. आम्ही 4 भाऊ 3 बहिणी असं आमचं कुटुंब. वडिलांना 10 एकर कोरडवाहू जमीन, शेतात फक्त हुलग आणि मटकी पिकायची. वडिलांचा परंपरागत चप्पल शिवण्याचा धंदा. गावातून 5 पोती खंड मिळायचा. घरातून कोणीही शिक्षण घेतलं नव्हतं, त्यामुळे साहजिकच मला तरी शिकवलं पाहिजे असा विचार घरामध्ये सुरू झाला. 6वी पर्यंत गावातच शाळा शिकता आली. 7वीच्या वर्गासाठी खेड बोसे येथे जावं लागलं. इयत्ता 8वी साठी पाहुण्यांच्या घरी मोडणीमला पाठवण्यात आलं. शाळेत जाता जाता मोडणीम मधील ज्ञानेश्वर सुर्वे यांनी एक साप पकडलेला होता. तो हातावर घेऊन ते खेळवत खेळवत दूर सोडायला निघून चालले होते. त्यावेळेस मनामध्ये विचार आला, आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने सर्प पकडता आला तर किती बरं होईल. तो विचार मनामध्ये घर करून गेला. त्यानंतर 9वी साठी परत खेड भाळवणीला येऊन भोसे गावामध्ये हायस्कूलची सोय असल्यामुळे प्रवेश घेतला. सकाळी 8 किलोमीटर चालत जायचं, संध्याकाळी 8 किलोमीटर चालत यायचं, अशी पायपीट सुरू झाली. शाळेत जात असताना गावातील काही मुले सोबत असायची. वाटेने जाताना कोणाच्या बोरीची बोरं गोड आहेत, कुठल्या चिंचेला चांगल्या चिंचा लागतात, कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र चावकं आहे, शाळेच्या अभ्यासाबरोबर याचाही अभ्यास व्हायचा. जुन्या काळातील 11वी पर्यंत शिक्षण अशा पद्धतीने पूर्ण झालं. अंगावर असणारी कापड म्हणजे एकच ड्रेस. तो फाटायला लागला की त्याला ठेगळे लावायची. ठेगळे लावायला सुरुवात झाली की घरच्यांच्या मागे ड्रेस घ्या म्हणून हट्ट करायचा. त्यानंतर महिन्याभराने नवीन ड्रेस मिळायचा. तोपर्यंत अंगावरच्या कपड्याला ठिगळच ठिगळं असायची.
एक पोर एकमेकांना हसत नव्हती, कारण समाजात सगळ्याच लेकरांना अशाच प्रकारची कापडं मिळायची. 11वी पूर्ण झाल्यानंतर सोलापूर येथे ITI ला प्रवेश मिळाला. कसं तरी ITI पहिलं वर्ष पूर्ण झालं. त्याच वेळेस सोलापुरात रघुनाथ भालशंकर नावाचे तलाठी होते. त्यांच्या मुलाची म्हणजे आनंदाची 2 वर्ष पूर्ण होऊन तो पुण्याला नोकरीला गेला होता. त्या तलाठी भाऊसाहेब यांनी माझा 1 वर्ष सांभाळ केला. शाळेत जाण्यासाठी सायकल दिली. वर्षभर खाण्यापिण्याची सोय सुद्धा अगदी फुकट केली. मोठ्या कष्टातून मी ITI केला. सोलापुरात त्या काळात सोलापूरचे वैभव असलेली नरसिंगजी गिरजी मिल, या मिल मध्ये अप्रेंटिसशिप मिळाली. आता पुढे काय, काम मिळवण्यासाठी पुण्याला जावं लागणार, म्हणून आपोआपच माझी पावले पुण्याकडे निघाली. पुण्यामध्ये हरिश्चंद्र कोलते मालकाचे एक वर्कशॉप होते. मालकांचा स्वभाव कामाच्या बाबतीत अतिशय दक्ष होता. कुठल्याही कामगारांना कामावर घेण्यापूर्वी त्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला आतमध्ये प्रवेश नसे. माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून मी तिथे पोहोचलो. हरिश्चंद्र कोलते मालकांनी एकच जॉब दिला आणि तो करून दाखवण्यास सांगितले. मी तयार केलेला जॉब मालकाने बघितल्यानंतर इतरांना 2 रुपये तास असा पगार होता, मला मात्र 2.25 रुपये तास पगार द्यायचे ठरले. प्रामाणिकपणे कष्ट करणाराला नक्कीच फळ मिळते, यावर असणारा माझा विश्वास सार्थ ठरला. नोकरीला लागल्यानंतर सकाळी उठल्यापासून काय करायचं हा प्रश्न भेडसावू लागताच. मी रोज सकाळी उठलं की मालकाचं घर गाठायचं, वर्कशॉपची चावी घ्यायची आणि वर्कशॉप संपूर्ण झाडून घ्यायचं, पाणी भरायचं. एवढी सगळी कामं मनाने स्वतःवर लादून घेतली. दिवसभर वर्कशॉप मध्ये काम करायचं. कोलते साहेबांच्या मंडळी शोभाताई यांचा स्वभाव कामसू होता. रोज दुपारी त्या वर्कशॉपवर चक्कर टाकायच्या. त्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. एके दिवशी मालक घरी असताना शोभाताईंनी मला घरी बोलवलं आणि साहेबांना प्रश्न केला, आजकाल आपलं वर्कशॉप स्वच्छ दिसायला लागले, असं वाटत नाही का हो तुम्हाला? आणि त्या गोष्टीसाठी हा पोरगा कारणीभूत आहे. अशी शाबासकीची थाप मला मिळाली. मालकांनी बक्षीस म्हणून आवर्जून काही रक्कम मला भेट दिली. पुण्यातला वर्षभर केलेल्या नोकरीचा माझा अनुभव खूपच समाधान देणारा ठरला. दीपावलीचा सण आल्याबरोबर आपल्या भावा बहिणींना कपडे घेऊन गावाकडे जावे हा विचार माझ्या मनात घोंगावू लागला. घरच्या गरिबीच्या चटक्यामध्ये सगळ्यांना कपडे घेऊन आनंदाने दिवाळी साजरी करता येईल. आपोआपच माझी पावले खेड्याकडे वळाली. घरी आल्यानंतर छानपैकी दिवाळी साजरी झाली. भावा बहिणींची भेट मनाला सुखावून गेली. त्याच वेळेस पंढरपूर तालुक्यात औद्योगिक क्रांतीचे सुखद फळ म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली होती. गावातील ज्येष्ठ मंडळींनी कारखान्यात नोकरी मिळत असेल तर बघ पोरा असा आपुलकीचा सल्ला दिला. आमच्या भाळवणी गटाचे सन्माननीय नेते कैलासवासी वसंतदादा काळे त्यावेळेस विठ्ठल परिवाराकडून तालुक्याच्या उपसभापतीपदी विराजमान झाले होते. कष्टातून पुढे आलेला देव माणूस, शेती करणे, शेळ्या मेंढ्या राखणे हे सर्व व्यवसाय त्यांनी लहानपणापासून केलेले असल्यामुळे साहजिकच त्यांची तालुक्यामध्ये चांगली उठबस होती. तालुक्यातील मातब्बर नेत्यांपैकी कैलासवासी वसंतदादा यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मी स्वतःची कागदपत्र घेऊन त्यांना 2 वेळेस भेटलो. गावातील आमचे गुरुवर्य RD पवार सर यांनी योग्य वेळी माझी शिफारस केली. त्यामुळे मला विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर नोकरी मिळाली. अडचणीच्या काळात घेतलेल्या शिक्षणाचा गरिबीवर मात करण्यासाठी चांगला उपयोग होत होता. सायकलवर नोकरीसाठी हेलपाटे सुरू झाले. परत जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला. गावातील ज्येष्ठ, प्रेमळ, प्रसंगी कठोर असणारी माणसे भेटू लागली. त्यांचे मार्गदर्शन मिळू लागले. जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. गावातील मित्र रोजच्या रोज भेटू लागले. एकदा असेच सर्व मित्र गोपादादा नदीच्या काठी गेले. तिथे नदीमध्ये असणाऱ्या स्वयंभू महादेवाचे सर्वांनी दर्शन घेतले. कैलासवासी गुंडी नाना, गणपा तात्या, हन्मा काका, लक्ष्मण तात्या, माणिक तात्या, भारत नाना आणि गोपादादा हळूच एकानं विषय काढला. भगवान शंकराची म्हणजे सोमनाथाची भक्ती केली तर देव आपल्यावर प्रसन्न होईल. आपण सगळेजण मिळून भक्ती करूया. श्रावणाचा महिना होता. लगेच गाड्या बारामतीकडे निघाल्या. तिथून जवळच असणाऱ्या करंजे गावामध्ये सोमनाथाचं खूप मोठं मंदिर आहे.
तिथं जाऊन आल्यापासून गावात रोजच्या रोज सोमनाथाचा दरबार भरू लागला. सोमनाथावर या सगळ्या मित्रांच्या अफाट श्रद्धा. एक वेळेस जेवाय विसरतील पण भक्तीमध्ये खंड पडू देत नव्हते. अंगाला भस्म लावायचा, कपाळाला इबीत वडायचा, रोज संध्याकाळी दरबार भरवायचा व सोमनाथाची विनवणी म्हणण्याचा नित्यक्रम सुरू झाला. गावात कुठे साप निघाला तर आपल्या गावात देव आला म्हणून हे सगळे धावायचे. गोपादादाची बुद्धी जागृत झाली. इयत्ता 8वी मध्ये शिकत असताना ज्ञानेश्वर सुर्वे यांनी पकडलेला साप पाहिला होता. त्याचं कुतूहल मनात होतच. आता तर आपल्या मागे विश्वाचा निर्माता सोमनाथ आहे, मग आता कोणाची काय भीती. मनात निश्चिंतता होती. आणि एके दिवशी काय चमत्कार, हनुमा काका यांच्या ढेपणीत साप निघाला. ही सगळी भक्त मंडळी पळतच ढेपणी जवळ गेली. सगळ्यांनीच देवाचा धावा सुरू केला. देव प्रसन्न झाला. देव आपल्या गावात आला याची समाधानकारक भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गोपादादांनी ते सर्परूप सहजरित्या आपल्या हातात घेतले. मंदिरामध्ये ते सर्परूप आणून पिंडीजवळ सोडले. कोणी घंटी वाजवत होते, कोणी पेटी वाजवत होते, बरेच जण विनवण्या करत होते. गावातल्या बायका मुलांना सुद्धा खूप आनंद झाला होता. प्रत्येक जण सोमनाथाच्या मंदिरामध्ये येऊन आपल्या गावाला देव प्रसन्न झाला आहे त्याचं समाधान मनामध्ये मानत होता. या सर्व प्रसंगामध्ये गोपादादा यांची भूमिका महत्वाची होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. आणि त्यानंतर 7-8 वर्ष गावामध्ये किंवा शेजारच्या गावात सर्प निघाला तर दादा तिथं हजर. पण हळूहळू दादाच्या लक्षात यायला लागलं की सर्प पकडणे यात सुद्धा एक तंत्रज्ञान आहे. कुठलंही आवाजवी धाडस करणे जीवाला घातक ठरू शकते याची जाणीव दादांना होऊ लागली. सुरुवातीची 8-10 वर्ष सोडल्यानंतर मात्र दादांनी योग्य ती काळजी घेतली. गेली 46 वर्ष झाले दादाने आजपर्यंत हजारो सापांना जीवदान दिलेलं आहे. लोकवस्तीत सापडणारा हा प्राणी की ज्याची भीती सर्वांनाच वाटते, परंतु दादाच्या मनामध्ये ती कधी वाटलीच नाही. गेली 15-20 वर्ष झालं विषारी साप, बिनविषारी साप याचा दादांना चांगलाच अभ्यास झालेला आहे. नाग, फुरसे, मण्यार हे आपल्याकडेच सापडणारे विषारी साप, तर गवत्या, धामीन हे बिनविषारी साप याविषयी चांगलं ज्ञान दादांनी घेतलेलं आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 35 वर्षे काम करत असताना कारखान्याचा मोठा परिसर, वाढव्य इमारत, कारखान्यांच्या कामगारांची घरं, शाळेची इमारत यामध्ये कुठेही साप निघाला तर तिथे दादांना लागलीच पाचारण केलं जायचं. कारखान्यातून कधीही दादा बाहेर यायचं म्हटलं व दादाच्या हातात पिशवी असली तर दादांना कोणीही अडवण्याची हिंमत नव्हती. यामध्ये कुठेही दादांनी आयुष्यभर पैशाची कमाई करण्याचा प्रयत्न केला नाही. जर कोणी विचारले दादा नम्रपणे त्याच्याकडे बघून त्या गोष्टीसाठी नम्रपणे किंचित स्मितहास्य करून नकार देतात. हे सर्व करत असताना त्यांचा मिश्किल स्वभाव देखील वेळोवेळी जाणवतो. एकदा असेच पंढरपूरला येत असताना आमच्या गावातील राजू चुटबाय पंढरपूरच्या सरगम चौकात कोणाची तरी गाडी गावाकडे जायला भेटेल म्हणून वाट बघत होता. तेवढ्यात गोपालदादा गाडीवर आलेले दिसले. राजाभाऊच्या मनाला प्रसन्न वाटले. आता आपण घरी गेलो याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. दादाने कचकन ब्रेक दाबला, गाडी थांबवली, राजाभाऊला बसायला सांगितले. पुढे ठेवलेले गटुळे मांडीवर घे बाबा. राजाभाऊने बाजारचे गटुडे म्हणून आनंदाने मांडीवर घेतले. गप्पा मारत गडी गावाकडे आले. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते गटुडे सारखे मांडीवरनं घसरते असं गड्याला वाटत होतं. उतरताना दादांनी माझं गटुळे दे बाबा, बरं झालं तू सांभाळून आणलं असं म्हटल्याबरोबर राजाभाऊच्या पोटात गोळाच आला. दादाने हातात घट्ट धरून पिशवीवर हलकीच थाप मारली. तसा आतून फुस्स असा आवाज निघाला. आता मात्र राजाभाऊची पाचावर धारण बसली होती. तो मटकन खालीच बसला. अगं ऐक असा आवाज त्याच्या तोंडातून कधी निघाला हे कळालेच नाही. आमच्या गावातील किराणा दुकानदार सत्यवान कांबळे हा दादाचा जोडीदार. कधी कधी दादा आपल्या छाटणीच्या खिशात बिनविषारी साप टाकून आणणार. कांबळेच्या दुकानापुढे येऊन बिस्किटाचा पुडा दे म्हणणार आणि पैसे द्यायला म्हणून खिशात हात घालून त्याच्या हातामध्ये खिशात आणलेलं सापाचं पिल्लू देणार. दुकानदाराने साप बघितला की दुकानदार थेट पळत पळत घरच गाठणार, तेही शिव्या देत.
तुला काय पाहिजे ते घेऊन जा बाबा, मला काय पैसे नको. शेजारीच उभे असलेली आमच्यासारखी अनेक माणसे खो खो करून हसणार असा दादाचा चेष्टेखोर स्वभाव. असे अनेक किस्से गावाने अनुभवलेले आहेत. गेली 46 वर्षे हे काम इमाने इतबारे करत असताना दादाने आयुष्यभर कशाचीही अपेक्षा ठेवली नाही. कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता समाजासाठी काम करणारी अशी माणसे पाहिली की धन्य वाटते. एकीकडे स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेमध्ये असे निस्वार्थीपणाने काम करणारा अवलिया भारतातल्या अनेक गावांमध्ये दिसून येतात. गोपादादांसारख्या अशा महान व्यक्तींना माझे कोटी कोटी प्रणाम. तुमच्या समाजाप्रती असलेल्या कर्जामध्येच आम्ही कायम सुखरूप राहू. शेवटी तुमच्या बाबतीमध्ये मला एवढंच म्हणावंसं वाटतं, जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे की ज्या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. म्हणून स्वतःची किंमत करा कारण तुम्ही समाजाप्रती खूप 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 मौल्यवान आहात. आपल्या देशातील अनेक सर्पमित्रांना लेखणीच्या माध्यमातून शब्दसुमनांची फुले अर्पण करून वंदन करतो. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, जर आपल्याला ही सुंदर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद.